झी 24 तास एक पाऊल पुढे। तर राधेमाचं मायाजाल आपण बघतोय। सर्वसामान्य भक्तांकडे ढुंकूनही न पाहणारी राधेमा व्हीव्हीआयपी भक्तांच्यासाठी मात्र उठून उभी राहते, त्यांच्या जवळ जाते। हे सगळं आपण बघितलं। कोट्यवधींच्या गाड्या या सगळ्या लोकांना मिळतात, कोट्यवधी यांच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये खर्च होतात। हा सगळा पैसा सर्वसामान्य भक्तांकडूनच येतो। भक्तांना लुबाडण्याचे हे सगळे प्रकार आहेत का? चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर नरेंद्र दाभोळकर आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे। दाभोळकर सर, राधेमाचा एकूण सगळा हा कारनामा आम्ही दाखवला, हे सगळं तिचं मायाजाल दाखवलं। राधेमा सारखे हे लोक धर्माच्या नावाखाली हे सगळं करत असतात। या लोकांना धर्मगुरू म्हणता येईल का? ही राधेमा तर महामंडलेश्वर पदवी तिला हवी होती, त्यासाठी तिनं लॉबिंग केली होती, तिला कुंभमेळ्यात जायचं होतं, तिला आणखी लोकांपर्यंत पोहोचायचं होतं। या सगळ्या लोकांना खरोखर धर्मगुरू म्हणता येईल? मी स्वतः खरं म्हटलं तर यांना धर्मगुरू म्हणायला देखील तयार नाही। याचं साधं कारण असं की तुकाराम महाराजांनीच यांच्याबद्दल म्हणून ठेवलेलं आहे की ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून या म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दावनी वैराग्यांच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, जळो तयांची संगती। म्हणजे ज्या विचाराची संगती तुकाराम महाराज जळो असं म्हणाले, त्या विचाराची संगती मिळावं याच्यासाठी एक पद्धतशीर मार्केटचं मोहजाल उभी करणारी ही मंडळी आहेत। यांचा धर्माशी काय संबंध आहे? धर्माचा संबंध हा माणसाच्या नैतिक उन्नतीशी असतो आणि यांच्या कथित धर्माचा संबंध हा त्यांच्या भौतिक उन्नतीशी आहे। त्याच्यामुळे आपण जो धंदा किंवा व्यवसाय करतोय त्याला केवळ कथित नैतिकतेच्या आवरणाखाली जर लोकांच्या समोर दाखवलं तर त्यामुळे धंदा अधिक तेजीत येईल। अशा पद्धतीनं या लोकांची वाटचाल चालू आहे। त्यामुळे हे नाहीतच धार्मिक गुरु, हे जितक्या लवकर समाज ओळखेल निश्चित तितकं ते त्यांच्या हिताचं आहे। सर, पण या सगळ्यात समाज ओळखेल असं तुम्ही म्हणताय, समाजाला लवकरात लवकर ओळखलं पाहिजे। आमच्यासारखी माध्यमं सातत्यानं हे सगळं प्रबोधन करण्याचं काम करत असतात। आणि गेली कित्येक वर्ष हे सगळं प्रबोधन करण्याचं काम करतेय, मात्र तरी देखील लोक या सगळ्याच्या आहारी जातात। अशा लोकांना, या बाबाबुवा लोकांना, विशेषतः मोठा अवडंबर माजवणाऱ्या बाबाबुवा लोकांना, मोठमोठे कार्यक्रम घेणाऱ्या लोकांना, कोट्यवधींचे शामियाने उभारणाऱ्या लोकांना मोठा प्रतिसाद लोकांचा मिळतो। त्याच्या जोरावरती हे सगळं सुरू असतं। नेमकी काय कारण आहेत या सगळ्याच्या पाठीमागे? का लोक असे वेड्यासारखे वागतात? काय बाबाबुवांच्या मागे लागतात? काय कारण आहेत यामागे? याच्या मागची जी कारणं आहेत ती प्रामुख्याने 2 किंवा 3 आहेत। त्यापैकी पहिलं कारण असं की या देशाचं जनमानस हे धार्मिक आहे, पण संतांनी लोकांची धार्मिकता ही नैतिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि ही मंडळी लोकांची धार्मिकता ही धर्मांधतेकडे किंवा स्वतःच्या व्यवसायाकडे वळवण्याचा प्रयत्न करतात। हा यातला एक भाग आहे की ज्याच्यामुळे लोकांच्या धार्मिकतेचा कच्चा माल वापरला जातो। नेमकी अशीच परिस्थिती दुसऱ्या गोष्टीबद्दल आहे की लोक अनेक कारणांनी भीतीग्रस्त आहेत, अगतिक आहेत। आजच्या गतिमान युगामध्ये आपला टिकाव लागणार की नाही हे त्यांना कळत नाही। अशा वेळेला कुठला तरी बाबा आणि तिसरा लोकांची ही धार्मिकता आणि भीतीग्रस्तता अत्यंत हुशारी पद्धतीच्या व्यावसायिकतेने जोडून घेणं आणि स्वतःचा धंदा मालामाल करणं याचं व्यावसायिक कौशल्यही या लोकांनी मिळवलेलं आहे। या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्यांचा वाढणारा प्रभाव। निश्चित। पण सर, या सगळा हा प्रभाव वाढत जातोय, खरं तर हे चिंताजनक आहे। पण या सगळ्याला यांचा बडेजाव, चकाचौंध आणि करोडोपकरणी जो खोटा प्रचार असतो तो आहे खरं तर। पण राधेमासारख्या लोकांचे सत्संग किंवा इतर सगळे कार्यक्रम जर आपण बघितले तर ते एखाद्या इव्हेंट सारखे असतात। म्हणजे लोकांना इथेही काही कळत नाही, एखाद्या इव्हेंट सारखा कार्यक्रम हे लोक भरवतात। इव्हेंट मॅनेजमेंट सगळं या पाठीमागे काम करत असतं। हे सगळं उभारतात हे लोक, इव्हेंट मॅनेजमेंट करतात। काय सांगाल या सगळ्याबद्दल? खूप नियोजित सगळे असतं। इव्हेंट मॅनेजमेंट ती असतेच आणि आत्तापर्यंत आम्ही असं म्हणायचो की बुवाबाजी हा बिनभांडवली धंदा आहे। आता आम्ही असं म्हणू की हा प्रचंड भांडवली परंतु प्रचंड किफायतशीर धंदा आहे। याची सुरुवात साधारणपणे 2 दशकांच्या पूर्वीपासूनच झालेली आहे
आधी आसाराम बापूंचे मोठे सत्संग असतात. आसाराम बापूंच्या सत्संगातली प्रत्येक गोष्ट त्या लोकांना आसाराम बापू सांगेल त्याच माणसाकडनं मंडप आणि त्याच माणसाकडनं आचारी करून घ्यावे लागतात. नंतर निर्मला माताजी होते की जी परदेशामधल्या भक्तांचे ताफे घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये फिरायची. त्याच्यानंतर कल्की अम्मा भगवान आहेत की कल्की अम्मा भगवाननी तर आता त्यांची पूजा जी असती ती पूजा चालू असती त्यांची कुठेतरी तामिळनाडूत आणि प्रचंड मोठ्या स्क्रीनवर ते डायरेक्ट पूजा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दाखवतात आणि त्याला हजारो लोक जमतात आणि त्याच्याच पुढचा एक भाग आज इव्हेंटमध्ये साजरा झाला. हा सगळा जो एकूण ज्या पद्धतीनं खरोखर हा धंदा आहे असंच म्हटलं पाहिजे. हा धंदा आहे का याबद्दल देखील आपण बोलणार आहोत. नरेंद्र दाभोळकर सर आपल्या बरोबर आहेत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. आपण लगेचच परततोय. राधेमाचं हे मायाजाल आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि त्यावरच आपण चर्चा देखील करतोय. लगेचच परततोय. कुठे जाऊ नका. पाहत राहा प्राईम वॉच. झी 24 तास एक पाऊल पुढे.